नमस्कार, आपण पाहत आहोत लोकन्याय न्यूज। दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या संसद चलो आंदोलनाची धग कायम। पोलिसांचा आंदोलनकर्त्यावर लाठीमार, 150 विद्यार्थी जखमी। जंतर मंतरवरील आंदोलनस्थळ पुन्हा ताब्यात, देशभरात खळबळ। दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या संसद चलो आंदोलनाला सोमवार दिनांक 20 जुलै रोजी मोठे हिंसक वळण लागले। राजधानीतील गेल्या काही वर्षातील सर्वात मोठ्या आंदोलनापैकी एक मानल्या जाणाऱ्या या आंदोलनावर पोलिसांनी कठोर कारवाई केली। लाठीचार्ज आणि आंदोलन मोडून काढण्याच्या प्रयत्नात अनेक आंदोलक जखमी झाले। दरम्यान नवी दिल्ली जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली। या घडामोडी सुरू असतानाच CJPचे प्रतिनिधी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री JP नड्डा यांची भेट घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची औपचारिक मागणी केली। दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपले बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय जाहीर केला। आंदोलनकर्त्यावर झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध करत युवक प्रतिनिधींना संसद सदस्याची भेट घेण्याची परवानगी मिळेपर्यंत किंवा स्वतःला रुग्णालयातून खासदारांना भेटण्याची मुभा मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या आंदोलनामुळे नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण आणि CBSE परीक्षांमधील कथित अनियमितता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे। आंदोलनस्थळी धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी विद्यार्थी आणि पालकांच्या संताप रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। तर आंदोलनस्थळी खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन परीक्षांमधील गैरप्रकार आणि पोलीस प्रशासनाच्या दडपशाही विरुद्ध आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जंतर मंतरवर भेट दिली। जंतर मंतरवर पेटलेली ही आग विझणार नाही, गरज पडल्यास आम्ही सुद्धा उपोषणात सहभागी होऊ, असा इशारा दिला आहे।